प्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत. थोडं उशीर झाला का तर 400 जण म्हणजे 400 पेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिले होते किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी. जागा 50च आहेत सगळ्या मिळून आणि इच्छुक भाजपकडे 400 होते. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती. आता याच्यातनं कोण कमी कोण ताकदीचा असा विषय नाही, सगळेच ताकदीचे होते. शेवटी 400 जण असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि तो थोडा वेळ नक्की लागला. त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क झाले, हा विषय वेगळा आहे. पण आज कसं आहे 50च आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत. आपण काय अधिकृत 50 म्हणजे टीम ए टीम बी टीम असलं काय हे काय IPL किंवा हे नाहीये, ही निवडणूक आहे. आणि त्यात एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचं असतं. व त्या पद्धतीनं पक्षानं आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केलेत. आणि मला खात्री आहे की आज राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललंय, आज शहरामध्ये जी कामं देवेंद्रजींनी आम्हाला दिली, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, इतर कामं असतील, अशी सर्व मोठमोठी कामं चालली. कास हे असेल, धरणाचा विषय असेल, तुमचं शाहूनगर हद्दवाडीच्या भागातली कामं असतील, असे बरेच जे आहेत. नवीन आता आपण प्रकल्प घेतोय. आज आपण एक क्रिकेटचं वेगळं स्टेडियम सातारमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे.